जेवढं अमूल्य आहे तेवढंच तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये संतांचं महत्व आहे. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे विठाला विठाला दत्तात्रय बोबडे त्यांच्या प्रथम वर्षाच्या निमित्तानं या बोबडे कुटुंबियांनी कैलासवासी त्रिंबक दत्तात्रय बोबडे त्यांच्या पत्नी श्रीमती शोभा त्रिंबक बोबडे, गेलेल्या आजीचे नातू प्रमोद आणि विनोद, दुसरे चिरंजीव हिम्मत दत्तात्रय बोबडे, गेलेल्या आईसाहेबांची सुनबाई सुरेखा, नातू गणेश आणि विक्रम, तिसरे चिरंजीव सुरेश दत्तात्रय बोबडे, त्यांची सुनबाई अरुणा, त्यांचा नातू सोमनाथ, गेलेल्या आईसाहेबांच्या दोन मुली संगीता पिसाळ आणि निर्मला शिवरे. असा मोठा परिवार आहे. तसं पाहिलं तर कलियुगामध्ये एका घरामध्ये दोन पिढ्या राहत नाही. मुसळे महाराज दोन पिढ्या म्हणजे वडील आणि मुलगा ही दोन पिढ्या आहेत. पण एका घरामध्ये वडील आणि मुलगा राहत नाही हे कलियुगाचं दुःख आहे. नाना बरोबर आहे का नाही? राहतात का मुलं आई वडिलाजवळ राहत नाही. पूर्वीच्या काळी असा काळ होता की मुलं आई वडिलांना घराच्या बाहेर काढायची, मुलं घराच्या बाहेर काढायची आणि मग आई वडील सुद्धा घराच्या बाहेर जायची, कुठं तर झोपडी शेजारीच बांधायची. मुलाने आई वडिलांना घराच्या बाहेर काढलेले अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. पण अलीकडे मात्र मुलं आई वडिलांना बाहेर काढत नाही, स्वतः घरातून बाहेर निघून जातात. फलटणला, सातारला, पुण्याला, मुंबई. आई वडील हा काळ उलटा आलेला आहे महाराज. पण गेलेल्या आजींनी या कुटुंबामध्ये 4 पिढ्या पाहिल्या एकत्र. मुलगा पाहिला, नातू पाहिला आणि पंतू पण पाहिला. एवढं सौभाग्य त्यांच्या प्रारब्धाने त्यांना प्राप्त झालं. आता मृत्यूचं दुःख हे प्रत्येकाला असणार आहे. कारण ज्ञानोबा वर्णन करतात मृत्यू काय आहे. उपजे हे नासी नासिले पुनरपी दिसी, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा, शरीराच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना मनोनया धनंजया यापुरी. महाराज वर्णन करताना मृत्यू तुम्हाला का येणार नाही. ज्या अर्थी जन्म आहे, अरे उगवलेला सूर्य म्हणजे जन्म आहे. जर सूर्य उगवत असेल आणि उगवलेला सूर्य जर संध्याकाळी 12 तासानंतर मावळत असेल तर या देहाला सुद्धा त्याच गतीला जावं लागतं. आणि मावळलेला सूर्य पुन्हा पुन्हा नवीन उजाळा घेऊन, नवी प्रकाश घेऊन, नवी पहाट घेऊन उद्या उगवणार आहे. याचा अर्थ या गेलेल्या देहाला सुद्धा पुन्हा नवीन गती प्राप्त होणार आहे. सोमनाथ महाराज आपल्याला कुठं माहिती आपण कुठनं उगवणार आहे आणि कुठं मावळणार आहे. महाराज वर्णन करतात हा देह अज्ञानी आहे. या देहाच्या पाठीमागं अज्ञान लपलेलं आहे आणि या अज्ञानामुळे या देहाला कळत नाही आपण आलोय कुठून आणि आपल्याला जायचंय. महाराज वर्णन करतात आलासी कोठोनी या अज्ञानी आहे. कुठून आलेला आहे कुठं जाणार आहे याचं ज्ञान या जीवाला नाही. आणि जर का ज्ञान असतं ना ज्या दिशेला जायचंय त्या दिशेला पाऊल पण त्यांनी टाकलं नसतं.